ओके, तर प्रॉब्लेम बघा 4 नंबरचा. श्री शाहू लिमिटेड was registered with a capital of 20,000, capital of rupees 20 lakhs divided into 20,000 equity shares. ओके, त्यांचं ऑथोराइज्ड कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला 20 लाख रुपये. याची आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना कुठेही काही गरज लागत नाही, त्याला काही कन्सिडर करायचं नाही आहे, सोडून द्या. द ट्रायल बॅलन्स ऑफ द कंपनी ऑन 31 मार्च 2007 वॉज ॲज अंडर. आणि त्या कंपनीचा ट्रायल बॅलन्स जो आहे तो खाली तुम्हाला इथं दिलेला दिसतोय, ज्यामध्ये डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोन्ही साईड इथं दिलेल्या आहेत. ओके, ते काय आहे ते पुन्हा बघूया. त्याच्यानंतर बघा खाली दिले प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन अ वर्टिकल फॉर्म फॉर द इयर एंडेड ऑन 31/3/2007 अँड बॅलन्स शीट इन अ वर्टिकल फॉर्म. रेग्युलर पद्धतीनं बॅलन्स शीट पी एल अकाउंट आपल्याला बनवायला सांगितलं आहे. त्यासाठी बघा ॲडजस्टमेंट नंबर 1 पहिल्यांदा टिकमार्क करून घेऊया, ज्याला ॲडजस्टमेंट आहे त्याला. स्टॉक दिलाय 31/3/2007 60,000 रुपये स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकला काही टिकमार्क करण्याची गरज नाही आहे, सोडून द्या. नंबर 2 क्रिएट RDD रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स. डेटर्सला 5% RDD आहे, तर सगळ्यांनी डेटर्सला टिकमार्क करा. डेटर्स कुठे आहेत बघा, 2 नंबरला आहेत बघा, डेबिट बाजूला वरून, त्याला टिकमार्क करून ठेवा. डेटर्सला एक ॲडजस्टमेंट आहे. नंबर 3 डिप्रिसिएट मशिनरी बाय 20,000, बिल्डिंग बाय 70,000, मोटर बाय 6,200. 3 फिक्स्ड असेटना डिप्रिसिएशन आहे, मशिनरी, बिल्डिंग, मोटर कार. तर मशिनरी, बिल्डिंग आणि मोटर कार कुठं आहे बघा, त्याला टिकमार्क करून ठेवा. बघा इथं वरून एक 6-7 नंबरला दिसत आहेत मशिनरी, बिल्डिंग आणि मोटर कार सगळ्यात वर आहे 1 नंबरला. तर त्याला डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. डिप्रिसिएशन डायरेक्टली त्यांनी कॅल्क्युलेट करून तुम्हाला दिले, त्यामुळे तुम्हाला त्यात काही करायची गरज नाही आहे, जस्ट तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहे. ओके, नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग वेजेस वेर 10,000. वेजेस कुठे आहेत बघा, वेजेसला टिकमार्क करा. वेजेस कुठे आहेत बघा, त्याला टिकमार्क करा. वेजेस बरोबर मध्ये आहेत बघा, त्याला टिकमार्क करून ठेवा. आणि लास्ट आहे डायरेक्टर्स डिक्लेअर्ड फायनल डिव्हिडंड 20% ऑन पेड अप कॅपिटल. डायरेक्टरनी 20% डिव्हिडंड दिलेला आहे कॅपिटलवर. ओके, सो हे पण फायनल आपण बघूया त्यावेळेला, जेव्हा आपल्याला याला ॲडजस्टमेंटला टिकमार्क करण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण त्यावेळेला बघूया. ॲप्रोप्रिएशनचा एक भाग आहे. तर सिम्पल प्रॉब्लेम आहे, काहीही अवघड यामध्ये नाही आहे. मी तुम्हाला कायम सांगतोय, प्रॉब्लेम हा आपल्याला व्यवस्थित सोडवायचा असेल तर आपल्याला यामध्ये आकलन असणं गरजेचं आहे. तेवढं बाळांनो तेवढं फॉलो करा. बाकी एल्स त्यामध्ये असं काय समजलेलं नाही किंवा अवघड आहे असं काही त्यामध्ये होणार नाही. ठीक आहे, स्टार्ट करूया पोस्टिंगला. बोला पहिल्यांदा फॉर्मॅट आहे हा. स्नेहा बोला बाळा, पहिल्यांदा काय दिलेलं आहे? हां, मोटर कार ही असेट आहे. मोटर कार ही आपली फिक्स्ड असेट आहे. तर फिक्स्ड असेटमध्ये लिहा सगळ्यांनी मोटर कार, आणि यात इनरला लिहा, पुन्हा त्यातनं डिप्रिसिएशन लेस वजा करायचं आहे, पुढं त्याचा हे लिहा मोटर कार. ओके, मोटर कार आहे 3,70,000. ओके, डेटर्स ही असेट आहे. डेटर्स ही तुमची करंट असेट आहे, तर याला करंट असेटमध्ये लिहा डेटर्स. याला करंट असेटमध्ये लिहा डेटर्स. जी नंबरचं शेड्यूल नोट. ॲडजस्टमेंट आहे इनरला लिहा, किती रुपये? 96,000. ओके, 96,000 रुपये. मोना सॅलरीज हा सिम्पल म्हणजे खर्च आहे तुमचा, जो ह्याच्यामध्ये होतो, एम्प्लॉईजसाठी होतो. तर याला लिहा एम्प्लॉईच्या कॉस्टमध्ये सॅलरीज. एम्प्लॉईच्या कॉस्टमध्ये लिहा सॅलरीज. हॅलो, हां बोल. हो हो, हां ये. ओके, सॅलरीज किती आहेत बाळांनो? 1,50,000. ओके, 1,50,000. मूर्ती काय? बँक इंटरेस्ट अँड चार्जेस असं आहे का? बँक इंटरेस्ट अँड चार्जेस इट इज लाईक रिलेटेड टू फायनान्स कॉस्ट आहे ही आपली, बरोबर आहे. व्याज वगैरे असेल तर ते फायनान्स कॉस्टमध्ये घेतो. 5 नंबरची नोट, त्यामध्ये लिहा बँक इंटरेस्ट.
किती रुपये? 4,000. ओके, माग दिव्या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा सामान्यपणे होणारा खर्च आहे, याला आपण अदर एक्सपेन्सेस मध्ये लिहायचं आहे, PL ला. ओके, तर तिथं लिहा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. किती रुपये बाळा? 40,000 लिहा. 40,000 रुपये. ओके कोमल. मशिनरी असेट आहे, मशिनरी आपली फिक्स्ड असेट आहे, त्याला फिक्स्ड असेटमध्ये लिहा. फिक्स्ड असेटमध्ये लिहा मोटर कार, नंतर खाली त्याच्या मशिनरी. किती? 8 लाख. 8 लाख रुपये. ओके. बिल्डिंग, बिल्डिंग ही सुद्धा असेट आहे, बिल्डिंग ही आपली फिक्स्ड असेट आहे, याला लिहा फिक्स्ड असेट मध्ये. बिल्डिंग किती रुपये? 5 लाख. ओके, याला लिहा इनरला 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. बघा सिंपल गोष्टी आहेत. असेट लायबिलिटीच्या रिलेटेड काही आलं तर ते आपण बॅलन्स शीट मध्ये पोस्ट करतो. एक्सपेन्सेस आणि इन्कम्सच्या रिलेटेड काही आलं तर ते जातं कुठं? PL मध्ये. ओके, सो 4 गोष्टींमध्ये फायनल अकाउंट तुमचं बायफर्केट होतंय. एक्सपेन्सेस इन्कम असेल तर PL अकाउंटची नोट बघा, नोट नंबर बघा किती आहे त्यात लिहा. लॅबिलिटी किंवा असेट असेल तर रिस्पेक्टिव्ह त्याचा बॅलन्स शीटचा नंबर बघा. ओके, सिंपल आहे गोष्टी, काय अवघड यामध्ये फार अशा नाही आहे. झालं तुझं? डिस्काउंट अलाउड, आपण दिलेला डिस्काउंट आहे बाळांनो. ओके, आपण दिलेला डिस्काउंट आपला खर्च असतो. डेबिटला एक तर असेट येतात किंवा खर्च येतात, एक्सपेंडिचर येतात, तर हा अदर एक्सपेन्सेसमध्ये लिहायचा आहे तुम्हाला. अदर एक्सपेन्सेसमध्ये लिहायचा आहे. इथं लिहा अदर एक्सपेन्सेसमध्ये डिस्काउंट अलाउड. किती रुपये बळा? 15,000. ओके, 15,000 रुपये. ठीक आहे आदित्य. वेजेस, वेजेस हा मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड खर्च आहे, याला आपण COGS कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये घेतो. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कुठे आहेत तुमचे? नोट नंबर 3 मध्ये. त्यामध्ये एक्सपेन्सेस ऑन परचेसेस जे आहेत त्यामध्ये लिहायचे आहेत वेजेस. आणि मला वाटतं वेजेसला एक ऍडजस्टमेंट आहे ना, बरोबर आहे? येस, असेल तर इनरला लिहा वेजेस. किती रुपये बघा? किती? 80,000. 80,000 लिहा. स्टॉक कंसात 1/4 पुढे तारीख दिले 1/4. 1/4 म्हणजे ओपनिंग स्टॉक, बरोबर आहे? ओपनिंग स्टॉक हा COGS मध्येच येतो, तर ओपनिंग स्टॉक लिहा तिथेच. बळा किती आहे? 70,000. ओके, लिहा 70,000 रुपये. 70,000 रुपये. चलो ठीक आहे. परचेसेस सुद्धा आपला याचाच भाग आहे तुमच्या COGSचा, त्यामध्ये लिहायच्यात. फक्त एक गोष्ट बघा, क्रेडिट बाजूला परचेस रिटर्न वगैरे काय आहेत का? क्रेडिट बाजूला रिटर्न्स, परचेस रिटर्न नाहीत. मग आउटरला डायरेक्ट लिहूया. किती रुपये? 3 लाख रुपये. लिहा 3 लाख रुपये. ओके, चलो नेक्स्ट. कॅरेज हा मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड खर्च. मी तुम्हाला काय सांगितले? वेजेस, कॅरेज, ऑक्ट्रॉय, फ्रेट, कोल, फ्युएल, मोटिव्ह पॉवर, डायरेक्ट एक्सपेन्सेस या स्वरूपाचा कुठला खर्च आला तर तो तुम्हाला इथं घ्यायचा आहे एक्सपेन्सेस ऑन परचेसेसमध्ये. तिथं लिहा कॅरेज. तिथं लिहा कॅरेज. वेजेसला एक ओळ जागा सोडा आणि मग लिहा. किती आहे?
20,000 लिहा. कॅरेज 20,000. ओके, कॅरेज झाले 20,000. ठीक आहे. नेक्स्ट, कॅश इन हँड अँड बँक, हातामध्ये आणि बँकेच्या खात्यामध्ये असलेली रोख रक्कम, शिल्लक रक्कम. असेट आहे आपली, कॅश इज असेट. कॅश इज युअर करंट असेट. ओके, तर कॅश करंट असेट आहे. तर याला लिहा डेटसला एक ओळ जागा सोडा, ॲडजस्टमेंट आहे म्हणून, आणि देन नंतर लिहा करंट असेटमध्ये कॅश इन हँड अँड बँक. किती रुपये बळा? 10,000. आउटरला लिहा 10,000 रुपये. 10,000 रुपये. ठीक आहे, बोला मग दिव्या. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे आणि हा ऑदर एक्सपेन्सेसमध्ये येईल, कारण हा काय कुठल्या पर्टिक्युलर हेडिंगला जात नाही. तर हा प्रिंटिंग स्टेशनरी ऑदर एक्सपेन्सेसमध्ये लिहा. किती रुपये बळा? 20,000. ₹20,000. ओके. देन कोमल, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, रिन्युअल. रिपेअर अँड रिन्युअल, रिपेअरिंग वगैरे खर्च आहे सामान्य होणारा, आणि हा खर्च आपण ऑफिसमध्ये लाईक होतो असं ट्रीट करून याला ऑदर एक्सपेन्सेसमध्येच इथेच लिहा. ऑदर एक्सपेन्सेसमध्ये रिपेअर्स. किती रुपये? 15,000. 15,000 रुपये. ठीक आहे. विशू वाचा पुढे. डायरेक्टर्स रेम्युनरेशन. रेम्युनरेशनचा मराठीत अर्थ होतो मानधन. डायरेक्टर म्हणजे संचालक आहेत, त्यांना दिलं गेलेलं मानधन. इट इज अ एक्सपेंडिचर. याला ऑदर एक्सपेन्सेसमध्येच लिहितो आपण ॲज ऑफ नाव, तिथंच लिहा डायरेक्टर्स रेम्युनरेशन. स्पेलिंग बघून लिहा. किती रुपये बळा? 25,000. 25,000 लिहा. 25,000. ऑडिट फीज. ऑडिट फीज हा इथेच लिहा ऑदर एक्सपेन्सेसमध्ये. खर्च आहे. $5,000. ओके, 5,000. कॉल्स इन ॲरियर्स. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कॉल्स इन ॲरियर्स येतील. ज्या लोकांनी शेअरवरचे पैसे दिलेले नाहीत त्याला कॉल्स इन ॲरियर्स असं म्हणतो आपण. हे कायम सबस्क्राईब्ड कॅपिटल जे आहे बॅलन्स शीटचं नोट नंबर 1 त्यातून आपण वजा करतो. तर लेस कॉल्स इन ॲरियर्स ऑलरेडी लिहिलं आहे, पार्ट ऑफ फॉर्मॅट. त्याच्यातच लिहायचं आहे पुढं आपल्याला. इनरला किती रुपये बाळा? 30,000 लिहा. त्यामध्ये 30,000 रुपये कॉल्स इन ॲरियर्स. कायम येईल, कायम लक्षात ठेवा. ₹30,000. हां बोला. माग इंटेरियम डिव्हिडंड पेड. इंटेरियमचा अर्थ काय होतो? मध्ये दिलेला, वर्षाच्या मध्ये. लाईक डिव्हिडंड कधी दिला जातो? की कंपनीला नफा झाल्यानंतर तो वाटण्याच्या योग्य असेल तर डिव्हिडंड दिला जातो. ओके, पण ज्या कंपनीला स्वतःच्या फायनान्शियल परफॉर्मन्सवर कॉन्फिडन्स आहे त्या कंपन्या काय करतात की नफा होण्याच्या अगोदरच डिव्हिडंड देतात. म्हणजे लाईक वर्षानंतर द्यायचा तो 6 महिन्यातच देतात. त्याला इंटेरियम म्हणजे मध्ये दिलेला, माध्यान्ह डिव्हिडंड असं म्हणतात. ओके, सो इंटेरियम डिव्हिडंड जरी दिला असेल, तो खर्च असेल, तरी तो आफ्टर प्रॉफिट दिला जातो. बरोबर, त्यामुळे त्याला लिहा ॲप्रोप्रिएशनमध्ये पीएलच्या फॉर्मॅटमध्ये. पीएलच्या फॉर्मॅटमध्ये लिहा इकडं ॲप्रोप्रिएशनमध्ये नंबर 1. ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा नंबर 1 इंटेरियम डिव्हिडंड.
इंटेरियम डिव्हिडंड किती रुपये? 3,000 50,000. ओके, 50,000 रुपये. 50,000 रुपये कळालं. कुठलाही डिव्हिडंड येऊ दे बाळांनो, त्याला ॲप्रोप्रिएशन मध्ये घ्यायचं. ओके, कोणताही डिव्हिडंड येऊ दे, तुम्ही त्याला ॲप्रोप्रिएशन मध्ये घ्या. ठीक आहे, चला पुढं. सो डेबिट साईड कंप्लीट झाली. बघा, कायम लक्षात ठेवा, कुठलंही फायनल अकाउंट असू दे, कुठल्याही वर्षाचं, डेबिट साईडला फायनल अकाउंटच्या ट्रायल बॅलन्समध्ये एकतर एक्सपेन्सेस असतात किंवा असेट्स असतात, आणि क्रेडिट बाजूला आता एकतर लॅबिलिटीज असतील किंवा इन्कम असतील. ओके, आता हिनं वाचलं शेअर कॅपिटल, इट इज अ लॅबिलिटी. तर लॅबिलिटी बाजूला शेअर कॅपिटल लिहायचं आहे. नंबर 3 मध्ये सबस्क्राईब्ड मध्ये लिहा किती रुपये बाळा आहे? 10 लाख रुपये. म्हणजे बरोबर की? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. 10 लाख रुपयेच लिहायचे. टोटल कॅपिटल आहे 20 लाख. इश्यूड म्हणजे त्यांनी विकलं किती, म्हणजे त्यांना मॅक्सिमम लिमिट कुठंपर्यंत मंजूर आहे की 20 लाख रुपये ते कॅपिटल विकून लोकांकडून उभे करू शकतात. पण ते 20 लाखामधले त्यांनी आता 10 लाख रुपये इश्यू केलेत इन द सेन्स विकलेत. सो 10 लाख रुपये इथं लिहायचे आहेत. बरोबर आहे पूर्णपणे. सबस्क्राईब म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, की इश्यू म्हणजे विकायला काढलेलं. ओके, विकायला 10 लाख रुपयाचं कॅपिटल काढलं, आणि इथं आता अजून आपण असं करतो, गृहीत काय धरतो की 10 लाखाचं विकायला काढलं, 10 लाखाचं विकलं, त्यातलं फक्त 30,000 रुपये लोकांनी दिले नाही. त्यामुळे इश्यूडमध्ये पण लिहिले तरी सुद्धा 10 लाख चालतात, आणि खाली सबस्क्राईबमध्ये पण 10 लाख रुपये लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, मला सांगा 10 मधून 30,000 गेले तर आउटरला किती राहतील? बरोबर आहे, 9,70,000 लागली. त्याची टोटल बाहेर वजाबाकी करून लिहा 9,70,000. ओके, फर्स्ट झालं कॅपिटल. रेंट रिसिव्ड इन्कम आहे, मिळाले रेंट, याला ऑदर इन्कम मध्ये लिहा. नोट नंबर 2 जी आहे ऑदर इन्कम, त्यामध्ये रेंट रिसिव्ड किती बळा? 35,000, 35,000 रुपये रेंट रिसिव्ड झालं ऑदर इन्कम मध्ये. ओके, बोला म्हणून. सेल्स 1 नंबरच्या शेड्यूलमध्ये लिहितो आपण, नोट नंबरमध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स, त्यात लिहा सेल्स. ओके, लिहा सेल्स किती आहेत? 10,50,000. ठीक आहे, बोला पुढे. सन्ड्री क्रेडिटर्स इज युअर लॅबिलिटी. क्रेडिटर्स ही तुमची करंट लॅबिलिटी आहे. तर याला करंट लॅबिलिटीमध्ये डी नंबरचं जे शेड्यूल आहे त्यामध्ये लिहा क्रेडिटर्स. किती रुपये? 1,68,000, 1,68,000. ओके, क्रेडिटर्स. दिव्या, बँक ओव्हरड्राफ्ट ही सुद्धा तुमची लॅबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट ही तुमची करंट लॅबिलिटी आहे. तर याला इथंच लिहा करंट लॅबिलिटी मध्ये बँक ओव्हरड्राफ्ट. किती रुपये बळा? 1,22,000. 1,22,000. ठीक आहे, ओके. पीएल अकाउंट दिले, याचा अर्थ ते पीएल अप्रोप्रिएशन लास्ट इयरचा प्रॉफिट आहे तो. ओके, लास्ट इयरच्या प्रॉफिटला आपण घेतो रिझर्व्ह सरप्लस मध्ये. बी नंबरची जी नोट आहे त्यात लिहितो आपण, त्याला लिहा लास्ट इयर प्रॉफिट. 2,25,000. ओके, 2,25,000. 2,25,000. ठीक आहे, सो कम्प्लिटेड.
झालंय का अजून काही यामध्ये? पोस्टिंग झाले. पोस्टिंग बाळांनो समजून घ्या. पोस्टिंग पर्यंत तरी सगळ्यांना आलंच पाहिजे. ओके, एखादी ऍडजस्टमेंट इकडे तिकडे झाली, कॅल्क्युलेशन मिस्टेक आहेत ते समजू शकतो आपण, पण पोस्टिंगमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रॉपर पोस्टिंग करायचंच आहे. ओके, तर पोस्टिंग करत असताना आता उद्याच्याला आपण काय करूया, उद्याच्याला की प्रत्येक गोष्ट जरा समजून घेऊया की नेमकं करंट लॅबिलिटीला करंट का म्हणतात, करंट लॅबिलिटीची उदाहरणं कुठले आहेत, करंट असेट काय आहेत, लॉंग टर्म लॅबिलिटीज काय आहेत, बॉरिंग्स काय आहेत, रिझर्व्ह सरप्लस काय आहेत, जर असं पुन्हा एकदा समजून घेऊ. लेट्स से की आपण 11वीचं बुकचं रिव्हिजन करतोय फक्त. हे समजलं तुम्हाला तर समजेल की पोस्टिंग तुम्हाला कशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, म्हणजे का कुठली गोष्ट कुठं पोस्ट करतो याच्या मागं कारण काय आहे त्याचं, हे तुम्हाला उद्याला एक आपण हे वापरू पण शकत नाही कारण लाईटचा इश्यू आहे. तर ते उद्याच्याला आपण कंप्लीट करू, म्हणजे तुमचं पोस्टिंगला तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. 11वीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की कुठल्याला काय अर्थ आहे हे करतो. 11वीचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. सगळ्यात अकाउंटिंगमध्ये महत्त्वाचं काय असेल तर 11वीचं पुस्तक. ते जर कळालं तर काय पुढं विषय नाही. झालं, तर ॲडजस्टमेंट बघूया. ॲडजस्टमेंट नंबर 1 बघा इथं बाळांनो काय दिलेलं आहे. स्टॉक ऑन 31/3/2007 इज ₹60,000. तारखेवरून समजतंय इट इज युअर क्लोजिंग स्टॉक, आणि क्लोजिंग स्टॉक दिलाय किती, ₹60,000. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करतो आपण. त्यानुसार क्लोजिंग स्टॉकचा पहिला इफेक्ट करा COGS मध्ये, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये. क्लोजिंग स्टॉक समोर ₹60,000 लिहा. क्लोजिंग स्टॉक समोर लिहा ₹60,000. नंबर 1. दुसरी गोष्ट, कोणताही स्टॉक ही तुमची असेट असते, कोणताही क्लोजिंग स्टॉक ही असेट असते. त्याला आपण लिहायचं आहे करंट असेटमध्ये. लिहा करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक ₹60,000. क्लोजिंग स्टॉक ₹60,000. ओके, ₹60,000. तो फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण इथं कंप्लीट केले. सिंपल, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 100% असणारच. कुठलाही फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम घ्या कोणत्याही वर्षाचा, क्लोजिंग स्टॉक नेहमी तिथं असेल. नंबर 1. नंबर 2 बघा काय आहे. नंबर 2 मध्ये दिलेला आहे तुम्हाला क्रिएट RDD. बघा, क्रिएट RDD 5% ऑन डेटर्स. डेटर्सवर 5% RDD क्रिएट करा. ही पण एक कॉमन फ्रिक्वेंटली विचारली जाणारी ॲडजस्टमेंट आहे. डेटर्स बघा 96,000 आहेत, त्याच्यावर आहे 5% RDD. तर करा जरा, 96,000च्या 5% किती येतात, आणि खाली लिहा लेस RDD 5%. बोला किती येतात? 9,600च्या निम्मे 4,800 वजाबाकी करा 91,200. ओके, आउटरला लिहा 91,200. आउटरला लिहा 91,200. नंबर 1 RDD डेटर्समधनं आपण वजा केला. दुसरा इफेक्ट त्याचा कुठं करतो तर ऑदर एक्सपेन्सेसमध्ये. ठीक आहे, PL अकाउंटला ऑदर एक्सपेन्सेसमध्ये लिहा RDD 4,800 ना. RDD 4,800. RDD 4,800. ठीक आहे, झाले. ॲडजस्टमेंट समजले, कॉमन आहे, फ्रिक्वेंटली विचारली गेलेली आहे, लक्षात ठेवा. नंबर 3ची ॲडजस्टमेंट तुम्हाला सगळ्यांनाही येते. डिप्रिसिएट मशिनरी बाय 20,000, बिल्डिंग बाय 70,000, मोटर कार बाय 6,200. ओके, 3 फिक्स्ड असेटला डिप्रिसिएशन त्यांनी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिलंय. तुम्हाला ते फक्त त्या प्रत्येक असेटमधनं वजा करायचं आहे. सो करूया. मशिनरीला 20,000. पहिल्यांदा मशिनरीच्या बाबतीमध्ये बघा 1 by 1. $8 लाखातून 20 गेले, बरोबर आहे, $7,80,000. ओके, नंबर 1. नंबर 2 कशाला आणि किती आहे सांगा जरा. बिल्डिंगला आहे 70,000. ओके, तर लेस यातनं परत करा इथं
70,000. 5 लाखातून 70 गेले तर इथे किती राहतील? 4,30,000 रुपये. 4,30,000 रुपये. आणि तिसरं मोटर कारला किती आहे? 6,200. ओके, करा लेस 6,200. 370 मधनं 6 गेले, 364 म्हणजे 3,63,800. 3,63,800. ओके, सो ही झाली फर्स्ट स्टेप. आता डिप्रिसिएशन इज अ एक्सपेंडिचर. डिप्रिसिएशनला आपल्याला तिकडे PL ला लिहायचं आहे. या डिप्रिसिएशनची टोटल करा. 70,000 अधिक 20,000 अधिक 6,200 90, 96,200. ओके, लिहा खाली 96,200. ओके, 96,200. याचं पोस्टिंग इकडे करूया. डिप्रिसिएशनचा आपली वेगळी नोट आहे, नोट नंबर 6. त्यामध्ये लिहा डिप्रिसिएशन ऑन मशिनरी, मोटर कार आणि तिसरं काय होतं? बिल्डिंग. 96,200 बरोबर आहे ना? ओके, 96,200 लिहा. तिथं पुढं टोटल एकदमच लिहिले. डिप्रिसिएशन ऑन मशिनरी, मोटर कार, बिल्डिंग 1 बाय 1 लिहू शकता. इनरला तिघांची अमाऊंट लिहू शकता, आउटरला तिघांची टोटल करू शकता. एनिवे तुम्ही ते करू शकता. झालं? तर एक ही पण कॉमन ऍडजस्टमेंट डिप्रिसिएशनची आपण इथं कंप्लीट केली आहे. नाऊ नेक्स्ट आहे पुढं आउटस्टँडिंग वेजेस वेअर 10,000. वेजेस आउटस्टँडिंग आहे 10,000 रुपये. कुठलीही गोष्ट आउटस्टँडिंग असेल तर त्याचा पहिला इफेक्ट काय करायचा? तर त्या संबंधित गोष्टीमध्ये ते ऍड करायचं. ओके, कुठलंही काही आउटस्टँडिंग असू दे, पहिला ऍड करा. वेजेसमध्ये ऍड आउटस्टँडिंग 10,000. वेजेसमध्ये ऍड आउटस्टँडिंग 10,000. ऐंशी अधिक 10 90. 80 अधिक 10 येतात किती? 90,000. नंबर 1 बघा, वेजेस आउटस्टँडिंग आहे, खर्च आउटस्टँडिंग आहे. आपल्याला द्यायचं आहे, आपल्याला वेजेस 10,000 रुपये अजून आपण देणं लागतो. जी गोष्ट देणं लागतो त्याला अकाउंटिंगमध्ये आपण लॅबिलिटी म्हणतो. तर याचा दुसरा इफेक्ट येईल लॅबिलिटी बाजूला. आणि लॅबिलिटीमध्ये ही तुमची करंट लॅबिलिटी आहे. नोट नंबर D मध्ये लिहा आउटस्टँडिंग वेजेस 10,000. आउटस्टँडिंग वेजेस 10,000 करंट लॅबिलिटीमध्ये. याचा आपण दुसरा इफेक्ट केलेला आहे. ओके, याचा आपण दुसरा इफेक्ट केलेला आहे. झालेला आहे? ओके, लास्ट ॲडजस्टमेंट असेल मला वाटतं यानंतर आपली. यस, थोडंसं आता वर्किंग आहे, थोडंसं लक्ष द्या. ही ॲडजस्टमेंट कायम येईल, फ्रिक्वेंटली थोडीशी प्रॉब्लेममध्ये पुढं. पहिल्यांदाच तुम्ही शिकताय, पहिल्यांदा जस्ट बघून घ्या कॅल्क्युलेशन काय. डायरेक्टर्स डिक्लेअर्ड फायनल डिव्हिडंड 20% ऑन अ पेड अप कॅपिटल. डायरेक्टरनी काय ठरवलं कंपनीच्या की 20% डिव्हिडंड द्यायचा आहे पेडअप कॅपिटलच्या. ओके, आता पहिल्यांदा बघा की पेडअप कॅपिटल तुमचं किती आहे? तर पेडअप कॅपिटल म्हणजे जे कॅपिटल ट्रायल बॅलन्समध्ये आलेलं आहे 10 लाख रुपये. ओके, मग आता 10 लाखाच्या 20% तुम्हाला पहिल्यांदा काढायचे. हां, हॅलो, हो ये की वर आते. ओके, 10 लाखाच्या बघा किती रुपये होतो डिव्हिडंड हा? बरोबर, 10 लाखाच्या 20% तुम्हाला डिव्हिडंड द्यायचा आहे किती? 2 लाख. म्हणजे फायनल डिव्हिडंड आहे हा. मगाशी एक डिव्हिडंड दिलता तो होता इंटेरियम डिव्हिडंड. इंटेरियम मध्ये मध्येच दिलेला. ओके, म्हणजे फायनलच्या आधी मध्ये दिलेला इंटेरियम होता. हा आहे फायनल. इंटेरियम किती दिलता मगाशी तुम्ही? बघा, इंटेरियमचं ऑलरेडी तुम्ही लिहिले अप्रोप्रिएशन मध्ये जो आहे 50,000. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्हाला टोटल डिव्हिडंड इथं द्यायचा आहे किती? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये, त्यातला 50,000 रुपये ऑलरेडी दिलेला आहे, दॅट इज गिवन.
मग द्यायचा किती राहिलाय? 1,50,000. मग आता ऍडजस्टमेंट करताना कितीची करायची? तर 1,50,000ची. काय ठरलंय आपलं की वर्षाला 2 लाख रुपये डिव्हिडंड द्यायचा त्यांना. तर त्या 2 लाखापैकी ऑलरेडी 50,000 दिलेले आहेत. मग राहिलेत किती द्यायचे? तर 2 लाख वजा 50,000 द्यायचे राहिले तिथं 1.5 लाख रुपये. नंबर 1. आता 1.5 लाख द्यायचे तर याला इथं पहिला इफेक्ट करा ॲप्रोप्रिएशन मध्ये. पहिला इफेक्ट करा ॲप्रोप्रिएशन मध्ये. फायनल डिव्हिडंड याला लिहा आउटस्टँडिंग फायनल डिव्हिडंड असं लिहा. आउटस्टँडिंग फायनल डिव्हिडंड 50,000. आउटस्टँडिंग फायनल डिव्हिडंड 1.5 लाख. नंबर 1 1.5 लाख. आता 1.5 लाख रुपये द्यायचे आहेत. 1.5 लाख रुपये आपल्याला द्यायचे. जी गोष्ट द्यायची आहे ती आपली काय असणार आहे तिथं? लॅबिलिटी. बरोबर. ती दुसरी गोष्ट काय झाली आपली? लॅबिलिटी. आणि ही आपली करंट लॅबिलिटी आहे. याला आपल्याला करंट लॅबिलिटी मध्ये लिहायचं आहे. आउटस्टँडिंग फायनल डिव्हिडंड 1.5 लाख रुपये. आउटस्टँडिंग फायनल डिव्हिडंड 1.5 लाख रुपये. आउटस्टँडिंग फायनल डिव्हिडंड 1.5 लाख रुपये. कळालं तुम्हाला? तर 1.5 लाख कसं आलं? तर 1.5 लाख हे आपण इथं काही कॅल्क्युलेशन केलं त्यानुसार हे आलं. ओके. पहिली गोष्ट, डिव्हिडंड हा कायम लक्षात ठेवा पेडअप कॅपिटलवर दिला जातो. ओके. डिव्हिडंड हा कायम पेडअप कॅपिटलवर दिला जातो. 10 लाखाच्या आपण त्याला तरतूद तिथं केलेली आहे. ठीक आहे. मला वाटते प्रॉब्लेम झालेला आहे आपला सगळा सोडवून. याला आपल्याला क्लोज करायचं आहे. एक सेकंड फक्त एक चेक करा यामध्ये की कुठली हिडन ऍडजस्टमेंट वगैरे राहिलेली आहे का? काही हिडन नाही आहे. कुठल्यावर व्याज वगैरे काढा किंवा काय असं काही नाही आहे. डिबेंचर किंवा इन्व्हेस्टमेंट लाईक दिस. सो टोटल करत जाऊया. पहिल्यापासून 1 पासून टोटल करायला घ्या. तर बघा पहिल्याची टोटल तर इथं ऑलरेडी रेडी आहे जी आहे तुमची 1.5 लाख रुपये. बरोबर. पहिल्याची 1.5 लाख रुपये, सॉरी 10,50,000 रुपये. दुसऱ्याची सुद्धा रेडी आहे 35,000 रुपये. त्यालाच फायनल करा 35,000ला. तिसऱ्याचं मात्र कॅल्क्युलेशन केअरफुली बघा, समजून घ्या. महत्वाचा पार्ट हा आहे. ओके. पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक पासून ते एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणजे 20,000 सगळ्याची टोटल करा. 70 पासून ते 20 पर्यंत सगळ्याची टोटल करा. 370 आणि 460 480. बरोबर आहे. इथं किती येतात? 480 येतात का बघा. $480तून 60,000 गेले. 4,20,000 ही झाली तुमची कॉस्ट ऑफ गुड्सची फायनल टोटल. 4,20,000. गडबड नाही. व्यवस्थित लिहा, व्यवस्थित समजून घ्या. महत्वाचा हा पॉइंट आहे. ओके. महत्वाचा पॉइंट आहे. COGS मध्ये बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं कसं क्लोज करतो ते थोडं व्यवस्थित बघा. झालं. COGS कंप्लीट झालं. देन 4 नंबर बघा. नोट नंबर 4 मध्ये एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये बघा 1.5 लाख ऑलरेडी रेडी आहे आपलं. तर याला फायनल करा 1,50,000. देन फायनान्स कॉस्ट मध्ये सुद्धा 4,000 रुपये आहे ते फायनल करा. त्यानंतर हे 6 नंबर मध्ये डिप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन आहे. त्याला पण 96,200 ला फायनल करा. काही इश्यू असेल, काही कळालं नसेल तर विचारा, सांगतोय. देन 7 नंबर बोला जरा. 7 नंबरचं तुम्ही बोला.
1,24,800. ठीक आहे, करा. 1,24,800 झाले. पी एल अकाउंटचं आपल्या ज्या टोटल होत्या त्या सगळ्या आपण इथं क्लोज केलेल्या आहेत. ओके, पी एल अकाउंटमध्ये सगळं आपलं इथं कम्प्लीट झालेलं आहे. कुणाला डाऊट आहे इथंपर्यंत काही? जस्ट कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत बाळांनो. सगळ्या पॉईंट तुम्ही व्यवस्थित असाल, मागं वगैरे पडला तर मग थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. अदरवाईज काही बेरीज वजाबाकी करणं काही इश्यू नाही आहे त्यामध्ये. झालं असेल तर आता आसेट बाजूला क्लोजिंग करायला बघूया. आसेट बाजूमध्ये पहिला तर कम्प्लीटच असेल आपला जो आहे शेअर कॅपिटलचा 970. 2 नंबरची टोटल करू नका, सोडून द्या. 3 नंबरमध्ये काहीही नाही आहे. सी लॉंग टर्म बॉरोइंग्समध्ये काहीही नाही आहे, त्यात काही करू नका. 1 नंबरची 970 येते, 2 नंबरची करू नका म्हणून सांगितलंय. 3 नंबरमध्ये काहीही नाही आहे. 4 नंबर करंट लायबिलिटीजची टोटल तुम्ही मला सांगा किती येते? 4,50,000. ओके, सो ती फायनल केली 450. देन हे फिक्स्ड असेटमध्ये बाळांनो याची टोटल करा. 3,63,800 प्लस 780 प्लस 430 व्यवस्थित करा. 15,73,800 सगळ्यांची 30 येते. ओके, 15,73,800. चालेल. ओके, सो 6 नंबर परत हे लाईक इन्व्हेस्टमेंटमध्ये काही नाही आहे. करंट असेट्सची करा टोटल. 1,61,200. ओके, झाले. जस्ट आता टोटल ज्या आपण केलेल्या आहेत लाईक फिक्टिशियस असेट्समध्ये काही नाही आहे, सोडून द्या त्याला. ज्या टोटल इथं केलेल्या आहेत या टोटलला जस्ट आपण इकडे पुटअप करूया आणि इकडे लिहून घेऊया. बाकी काही यामध्ये राहिलेला वाट नाही आहे. तर पहिल्यांदा तुम्ही 1 बाय 1 सांगा मला, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स वगैरे किती येतात? किती? 10,50,000. ओके, नंबर 2 ची 35,000. ओके, नंबर 3 मध्ये 4,20,000. ठीक आहे. नंबर 4 4,000, सॉरी 1,50,000. ओके, 5 नंबर 4,000. 6 नंबर 7 नंबर 1,24,800. झालं. आता आपलं काम काय आहे की हे 1 नंबर आणि 2 नंबरची टोटल करायची आहे. 10,50 अधिक 35 10,85 बरोबर. ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काढायचं असेल तर पहिल्यांदा या 1 आणि 2 नंबरमधनं आपल्याला हे एक्सपेन्सेस वजा करावे लागतील. बरोबर आहे. इन्कम मायनस एक्सपेन्सेस केल्यावर प्रॉफिट भेटेल आपल्याला. तर 10,50 अधिक 35 म्हणजे 10,85. 10,85तून इकडली किती येते? 4,20 ते 1,24ची. व्यवस्थित करा, सगळ्यांनी करा, गडबड काही नाही, व्यवस्थित करा. किती? बर, तुझी किती? तेवढी झाली. आदित्य केलंय माझं.
7,95,000 येते सगळ्यांची, तर ती लिहूया. 7,95,000. नाव आता काय करायचं आहे, तर 10,85 मधून 7,95 वजा करायचे आहेत. इन्कम मधून एक्सपेन्सेस वजा करायचे आहेत, तर आपल्याला आपला प्रॉफिट मिळेल. बोला. 2,90,000. ओके, सगळ्यांचं तेच ते 2,90,000. ठीक आहे, मग त्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर लिहा 2,90,000. आणि आता लास्ट थिंग 2,90,000 मधून हे 2,00,000 वजा करायचे आहेत. सो राहतात किती मग इथं आउटरला फायनल. ओके, 90,000 इज द आन्सर. 90,000 हे आपलं आन्सर आहे PL अकाउंटचं. दिस इज युअर करंट इयर प्रॉफिट. दिस इज युअर करंट इयर प्रॉफिट. हा तुमचा करंट इयरचा प्रॉफिट आहे. आता करंट इयरच्या प्रॉफिटला लिहितो कुठं आपण, शेड्यूल नंबर, नोट नंबर 2 मध्ये रिझर्व्ह सरप्लस मध्ये लिहा करंट इयर प्रॉफिट 90,000. करंट इयर प्रॉफिट 90,000. टोटल करा 2,00,000, 3,00,000, 15,000. बरोबर आहे. 3,15,000 इज द फायनल आन्सर. ओके, सो नाव झालेला आहे आपला प्रॉब्लेम सोडून. बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायच्यात सगळ्या गोष्टी. 1 बाय 1 बघा किती आहेत. पहिल्याचं मला वाटतं 9,70,000 आहे. दुसऱ्याचं आहे 3,15,000. सी मध्ये काही नाहीये, डॅश करा. डी मध्ये, डी ची किती येते करंट लायबिलिटीज. ओके, 450. ठीक आहे. देन ई ची किती येते फिक्स्ड असेट्स 15,73,800. इन्व्हेस्टमेंट नाही आहे काही, सोडून द्या. करंट असेट्स 1,00,000. फिक्टिशियस मध्ये काहीही नाही आहे. जरा करा टोटल किती आहे ते बघा, दोन्ही बॅलन्स शीटच्या बाजूची टोटल. इकडे 17,35,000 रुपये येते लायबिलिटी. दोन्हीकडे 17,35,000 आणि हा प्रॉब्लेम टॅली होतो. सो काही कोणाला बघायचं आहे, कुठलं काही लिहायचं राहिलं असेल सांगा, मी दाखवतो त्यामध्ये.